नमस्ते, मी वंदना. माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण 4 टक्स ब्लाऊज बघणार आहोत. तर सगळ्यात अगोदर आपण उंची घेऊ. 13 इंचाची आपल्याला शिवून लागते, तर आपण याच्यामध्ये 14 इंचाची उंची घेऊ. एक मार्क केलं. अर्धा इंच खाली मुडपण्यात जातं आणि अर्धा इंच वरती मुडपण्यात जातं. तर आपण बघूयात. आता शोल्डर आपण टाकू 5.5 इंच. 4 टक्ससाठी 5.5 इंच एकदम परफेक्ट आहे 36 छातीला. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपण 5.5 वर मार्किंग करू मोंड्यासाठी. आता 9 इंच हा चौथा भाग येतो, त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंच मिक्स करायचे, म्हणजे आपल्याला लूजिंगसाठी 2 इंच ठीक आहे. आता आपण अर्धा इंच पाठीमागे यायचं आहे. मी हर एक ब्लाऊजसाठी ही ट्रिक वापरते का अर्धा इंच मी पाठीमागे येते. त्याच्यानंतर ब्लाऊज फिनिशिंग एकदम व्यवस्थित येऊन जाते. 1.5 इंचावर मी अशा पद्धतीने एक पॉईंट दिला आणि 1 इंचावर पण एक दिला. आता याला एक तर तुम्ही याचा आणि याचा मध्यंतर काढा आणि नंतर मग याला आकार देऊन घ्या, तर आकार व्यवस्थित येऊन जातो. आणि हा आपला फ्रंट आकार 1 इंचाचा. आता आपण माप घेऊया. हे माप जेवढं बसतं 11 इंच, तर 10.5 इंच आपण खाली घेऊ, म्हणजे आपण याच्यामध्ये अर्धा इंच कमी केलं आणि नंतर आपण परत एकदा 1.5 इंचावर एक मार्किंग करू. तर ही झाली आपली फिटिंगसाठी मार्जिन. आता याच्यामध्ये आपण गळा घेऊया. तर गळा आपण 2.25चा पण चालतोय आणि 2.5 इंचाचा पण चालतोय, तुम्हाला जो आवडेल त्यानुसार घ्या. आता हा पाठीमागचा भाग आहे, 8 इंच याचा गळा आहे. तर आपण 8 इंचावर एक मार्किंग केली आणि नंतर आपण 3 इंचावर एक मार्किंग केली. वरती आपण 2.5 घेतले, तर खाली आपण 3 इंचाचा गळा घेतला आहे. नंतर आपण याला गोल आकार दिला आहे. तर अशा पद्धतीने आता आपण याची कटिंग करू. तर कमी वेळामध्ये ब्लाऊज कटिंग तुम्हाला कशी वाटते नक्कीच कमेंट करा. तर बघू शकतात आपला हा पाठीमागचा भाग अगदी कमी वेळामध्ये कटिंग झाला आहे. आता आपण काय करायचं आहे, हाच भाग आपल्याला उचलायचा आहे आणि आपल्याला फ्रंट भाग काढायचा आहे. तर त्याच्यामध्ये कोणते कोणते बदल झाले पाहिजे ही गोष्ट लक्षात घ्या. अगोदर आपल्याला ही दोन्ही बाजू बरोबर एकावर एक आपल्याला ठेवून घ्यायची आणि एकसारखी आपल्याला करून घ्यायची. तर एकसारखी अगोदर ही दोन्ही बाजू आपण करून घेतली आणि नंतर मग आपण आहे तसं आपल्याला थोडंसं प्रेस करायचं आहे. प्रेस झाल्याच्या नंतर आपण हे पूर्ण आखून घेऊया जसं आलं आहे तसं. आता ही ओपन बाजू आहे, जी लाईन मी आखली ती आपल्याला हुक पट्टीसाठी चालेल. आता याच्यामध्ये मला थोडंसं दिसतंय, तर मग मी खालची लाईन आपण हा फ्रंट आकारासाठी काढून घेतले, म्हणजे आपल्याला फ्रंट मोंडा हा अर्धा इंच एवढा कमी लागतो. आणि आता इथपासून आपल्याला आता आपण गळा घेऊया 2.5 इंच आणि त्याच्यानंतर आपण फ्रंट गळा घेऊ 6.5 इंचाचा. आपण ही बाजू आखून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण गळा असा जोडून घेतलाय. आता गळा जोडल्याच्या नंतर आपण 1 इंच खालच्या बाजूने आपण जास्त घेऊ. एक इंच जास्त घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, आता आपण टक्ससाठी 3.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे. 3.5 इंचावर आपण एक पॉईंट दिला. पुन्हा एकदा आपण 2.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे. ही बाजू झाली, ही बाजू झाली आणि नंतर आपण ही बाजू आपण पूर्ण जोडून घ्यायची 2.5 इंचाची. अर्धा इंच आपण वरती घ्यायचं आहे, आकार द्यायचा याला क्रॉस पट्टीला. आणि नंतर आपण टक्ससाठी ही लाईन आपण समजा ही लाईन आपण वरती घेतली 3.5 इंच, इथून बघू शकतात. आणि नंतर 1 इंचाचा हा आपला हा फ्रंट टक्स पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जो फ्रंट टक्स आहे तो 1 इंचाचा घ्या किंवा 1.5 इंचाचा घ्या, व्यवस्थित बसून जातो. आणि कडेचे टक्स आपण 1.5 इंचावर, हा 1.5 इंचावर आणि समोरचा 2.5 इंचावर अशा पद्धतीने घेऊ शकतो. तर पाहू शकतात कमी वेळामध्ये आपण खूप सुंदर याची कटिंग केली. हा आपला टक्स 1 ते 1.5 इंचाचा आला पाहिजे.
ए टक्स ते हा टक्स आपल्याला 1.5 इंचाचं अंतर ठेवायचं आहे. हा ते हा 1.5 इंच आणि इथपासून एवढं 2.5 इंचाचं अंतर. तर अशा पद्धतीने हे पूर्ण आखून झाले. तर बघू शकतात कमी वेळामध्ये आपण खूप सुंदररीत्याने आपण ब्लाऊज कटिंग केली. 36 छाती. आता आपल्याला जर प्रिन्सेस ब्लाऊज शिवायचा असेल तर आपण ह्याच पद्धतीने शोल्डर टाकायचे, मुंडा टाकायचा, क्रॉस पट्टीसाठी जर लागत असेल तर क्रॉस पट्टी टाकायची. तर छोट्या छोट्या गोष्टींचा बदल असतो. नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यांना माझे व्हिडिओ पहिले माहीत नाही अशांनी अगोदर जुने व्हिडिओ जाऊन बघा. म्हणजे बाही कटिंग कशी करायची त्याच्यामध्ये सगळे सविस्तर माहिती आहे. कमी वेळामध्ये आपण ब्लाऊज कटिंग खूप सुंदर पद्धतीने करतोय. तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.